रील कशी आणि कुठं बनवली आणि किती टाइम लागला चला समोर दाखवतो। नमस्कार मित्रांनो, आज सकाळीच आपल्याला बुलढाणा जाताना असोलाचे दर्शन झाले राव। मग तिथून काढली आपली स्प्लेंडर आणि 142च्या स्पीड ना आम्ही आलो डायरेक्ट बुलढाण्याचे रेस्ट हाऊस। तिथं आलो, आपला मित्र दादूला भेट दिली, कारण आपला मित्र दादू इथेच काम करत असतो। मग दादू भाईनं आपल्यासाठी चहा आणला। चहा घेऊन झाल्यावर मी खलीद भैया आणि मेजर साहेबांसोबत येऊन बसलो। आज बैल पोळा होता तर साहेबांकडून सुट्टी काढून घेतली। मग खलीद भैया, मेजर साहेब आणि आपला मित्र दादूला बाय बोलून मी आलो डायरेक्ट शिवालयावर। तिथं आलो, आपला मित्र विशालला भेट दिली आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा पण दिल्या। आणि तिथून काढली आपली स्प्लेंडर आणि आलो डायरेक्ट पेट्रोल पंपावर। तिथं पण आपला मित्र अवी जवळून पेट्रोल भरून घेतलं आणि तिथून नॉनस्टॉप 250च्या स्पीडनं मी आलो डायरेक्ट खडकी। आल्याबरोबरच तर मावशीनं गरम गरम पुरणपोळ्या बनवून दिल्या। मग पुरणपोळ्या खाऊन नॉनस्टॉप मी आलो आपल्या गावात म्हणजेच नाईकनगरला। तर हे आतंकवादी आपल्या आधीच गावात टपकलेले होते। मग तिथून मी आदित्यला घेऊन आलो डायरेक्ट शनिदेवाच्या मंदिरावर आणि आपल्या मागे ही मंडळी पण आली राव। मग त्यांना सगळ्यांना व्हिडिओ मध्ये घेतलं आणि तिथून आपला भाऊ आर्यनच्या घरी आलो आणि ही आपली बहीण खुशी आणि नेहा। मग त्यांच्यासोबत भजी खायला बसलो, तेवढ्यातच यांचे आगमन झाले राव। मग जितूच्या बैलासोबत फोटो वगैरे काढले आणि लालाच्या बकासूरला पण व्हिडिओ मध्ये घेतलं। मग आपल्या मित्रमंडळी सोबत थोडी मस्ती केली आणि आपल्या छोट्या फॉलोअर्सला आपल्या व्हिडिओ मध्ये घेतलं आणि तिथून आर्यनच्या घरी आलो, कारण काकाश्री, आर्यन आणि खुशी बुलढाणा चालले होते। मग त्यांना बाय बोलून आपला फॉलोअर्स कृष्णाला व्हिडिओ मध्ये घेतलं आणि रात्री 9 वाजता भूताचा व्हिडिओ बनवण्यासाठी सगळ्या मित्रमंडळीला जमा करून मी शाळेवर आलो। आमच्या जवळ भूताचा व्हिडिओ बनवण्यासाठी फक्त एक मास्क, रुमाल आणि एक जुना रेनकोट होता। एवढ्या साहित्यावरून आम्ही हा व्हिडिओ बनवला होता। मित्रांनो, तुम्हाला फक्त बघण्यासाठी 30-40 सेकंद लागतात, पण आमची 30-40 सेकंदाची रील बनवण्यासाठी 2-3 तास आरामशीर चालले जातात। सगळ्यात पहिले मी माझ्या गावातल्या मित्रमंडळींना धन्यवाद बोलतो, कारण ते मला व्हिडिओ बनवण्यासाठी एवढी मदत करत असतात। चला मग मित्रांनो, आजसाठी एवढंच। जर तुम्ही फॉलो नसेल केलं तर फटाफट फॉलो करून घ्या। तर भेटूया समोरच्या व्हिडिओ मध्ये।